नमस्कार प्रेक्षको, थेट सवाल न्यूज चॅनल मध्ये मी किरण साबळे तुमचं स्वागत करतोय। मित्रांनो, आपण आहोत कल्याण अहिल्यानगर महामार्गावरती। तुम्ही पाहू शकताय की 10 दिवस झाले वाहतूक बंद आहे, माळशेज घाटाची वाहतूक पूर्णपणे बंद आहे। आजही काल का परवा 2 दिवसापूर्वी वाहतूक चालू केली होती, लहान वाहनांसाठी वाहतूक चालू होती। फक्त जड वाहने होती, ती वाहन या रोडनी काय सोडत नव्हते। प्रशासनाच्या सूचनेपर्यंत सगळं बंद होतं। परंतु मित्रांनो, आता झालंय असं, आज 1 ऑगस्ट 2026 आहे आणि तुम्ही पाहू शकताय आता पुन्हा प्रशासनाने हा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे। कंचाळे गावापाशी रस्त्यावरती ढिगारे टाकलेले आहेत खडीचे, मड पारगावपाशी पण रस्त्यावरतीच ढिगारे टाकलेले आहेत। पूर्णपणे वाहतूक माळशेज घाटाची बंद करण्यात आलेली आहे। इथून फक्त आता सध्या तरी दुचाकी वाहने सोडत आहेत। एसटी, लालपरी, मोठी वाहने, लहान वाहने, पिकअप सर्व काही बंद करण्यात आलेले आहेत। ही सर्वात मोठी अपडेट आहे। त्यामुळे मित्रांनो, इकडनं येताना सुरक्षित प्रवास करा, माळशेज घाटाने येऊ नका। ज्यांना इमर्जन्सी असेल त्यांना रस्ता पण दिलेला आहे। तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही आपला खिरेश्वर भागातून येऊ शकताय। खिरेश्वर बंधारा मार्गे जाऊन पिंपळगाव जोगा या ठिकाणी निघू शकताय। कल्याण मार्गे जर येणार असाल तर पिंपळगाव जोगा मार्गाने तुम्ही निघू शकताय। आणि आपल्या अहिल्यानगर मार्गे येणार असाल तर पिंपळगाव जोगा म्हणून एक गाव आहे, तिथून तुम्ही जाऊन थेट खिरेश्वर बंधाऱ्यावरून पुन्हा माळशेज घाटाच्या ह्याच रस्त्याला तुम्ही हे करू शकता। 7 ते 8 किलोमीटरचा काही प्रवास वाढेल। रस्ता थोडासा खराब आहे, त्यामुळं सर्वांना एक विनंती, प्रवास व्यवस्थित करा। परंतु माळशेज घाट आज 1 ऑगस्ट रोजी मात्र बंद झालेला आहे। तुम्ही मागे बघू शकता, बघा काम चालू आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा मित्रांनो, रस्ता असा अजून खचतच चाललेला खाली। बघा पाहू शकताय, ही जी भिंत होती, गॅबलेन वॉल वगैरे होती, संरक्षण भिंत होती, ती पूर्णपणे आता खचून गेलेली आहे। आणि इथे काही आता सर्व कामं चालू आहेत। बघा पाहू शकताय, ही काही ठेकेदाराची इथं माणसं आहेत आणि त्यांचं आता काम चालू आहे। खडी वगैरे आणलेली आहे आणि इथं अशा प्रकारे काहीतरी काम चालू आहे। परंतु मित्रांनो, जेव्हा एकेरी वाहतूक चालू होती तेव्हा काही पाहू शकता तुम्ही, ही एकेरी वाहतूक चालू होती, ही या रस्त्याने ती एकेरी वाहतूक चालू होती। परंतु आज मात्र प्रशासनाने सर्व वाहतूक बंद केली आहे। उद्या रविवार आहे आणि आज शनिवार 1 ऑगस्ट 2026। बघा पूर्णपणे वाहतूक बंद झालेली आहे। या रस्त्याने तुम्हाला एकही गाडी आता दिसणार नाही। तर अशा प्रकारे काही आजचे अपडेट आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, हा जो रस्ता आहे तो अजून खाली खचतच चाललेला आहे। बघा अशा प्रकारे झालेला आहे। तर मित्रांनो, त्यामुळे वाहतूक करताना तुम्हाला जे पर्याय मार्ग दिले आहेत त्या पर्याय मार्गाचा वापर करा। पर्याय मार्गाने वाहतूक करू शकता तुम्ही। परंतु हा माळशेज घाटाचा मार्ग मात्र पूर्णपणे बंद करण्यात आला आहे। तर प्रेक्षको, तुम्ही पाहू शकताय इथं मड पारगावपाशी जर तुम्ही समोर आला तर इथेच प्रशासनाने मातीचे ढिगारे वगैरे पूर्ण पॅक करून टाकलेले। हा रस्ता पूर्णपणे माळशेज घाटाचा आता बंद झालेला आहे। तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्हाला सांगितलं त्या पर्याय मार्गाने तुम्ही जाऊ शकताय। तुम्ही पाहू शकता इथं येऊन तुमचं जर हेल्प पटवणार असेल, बघा गाड्या पुन्हा फिरून लावतात, कारण की रस्ताच नाही गाड्या जाण्यासाठी पुढे, त्यामुळं या गाड्या पुन्हा मागं फिरून येतात। त्यामुळे तुम्ही पर्याय मार्गाचा वापर करा। दुचाकी वाहने मात्र इथून जाऊ शकतात, दुचाकी वाहनाने तुम्ही जाऊ शकताय। तर ही आजची परिस्थिती आहे। त्यामुळे तुम्ही प्रवास जर करणार असाल माळशेज घाटामार्गे, परंतु आज 1 ऑगस्ट रोजी रस्ता मात्र आता 4-5 वाजलेत आतापासून बंद करण्यात आलेला आहे। बघा वाहने जातात आहेत, पुन्हा फिरून जातात आहेत। आता बरेच प्रवासी आलेले आहेत तिथे, परंतु आता पुन्हा गाड्या वळून यांना काही पर्याय नाहीये, त्यामुळे यांना मागे जावं लागणार आहे। कलेक्टरचे आदेश आलेले आहेत, वरून प्रशासनाचे आदेश आलेले आहेत। जोपर्यंत ते रस्त्याचं काम व्यवस्थित होत नाही, तिथून अवजड वाहने सुद्धा, म्हणजे सगळ्याच गोष्टी चालू झाल्या पाहिजे। तुम्ही पाहता दररोजच्या अपडेटमध्ये की खूप भयानक परिस्थिती झालेली आहे। आणि दुसरी गोष्ट, अवजड वाहने बंद केली होती तरी अवजड वाहने जात होती, त्यामुळे प्रशासनाने सगळंच बंद करून टाकलेले। आणि आता सध्या तरी दुचाकी चालू आहेत, त्यामुळे इकडनं प्रवास करताना अपडेट्स पहा, सगळ्या गोष्टी पहा, तेव्हाच प्रवास करा।